युद्ध पुन्हा पेटणार? अमेरिकेच्या कुरापतीमुळे इराणचा संताप. आखाती देश पुन्हा युद्धाच्या आगीत होरपळणार. आखाती देश पुन्हा युद्धाच्या आगीत होरपळण्याची शक्यता आहे. कारण अमेरिकेनं आधी होर्मुझची नाकेबंदी आणि आता तर अमेरिकेनं युद्धबंदीचा काळ संपण्याच्या आधीच इराणच्या जहाजावर भीषण हल्ला केलाय. हे कमी होतं म्हणून की काय, अमेरिकेनं इराणच्या जहाजावर कमांडोज उतरवून तुस्का जहाज ताब्यात घेतलं आणि इराणचा संतापानं तिळपापड झालाय. त्याचं झालं असं की इस्लामाबाद मधील अमेरिका आणि इराण मधली चर्चा फिसकटली. कारण इराणनं होर्मुझवर नियंत्रणाची अट टाकली. त्यानंतर अमेरिकेनं होर्मुझ मध्ये डिस्ट्रॉयर पाठवून इराणची नाकेबंदी केली. याच दरम्यान युद्धबंदी असतानाच चीनकडून इराणच्या दिशेनं निघालेलं तुस्का जहाज ओमानच्या आखातात आलं. तिथं अमेरिकेची नाकेबंदी होती. अमेरिकन नौदलानं तुस्का जहाजाला थांबण्याचा आदेश दिला. मात्र हा आदेश धुडकावून तुस्का जहाज पुढेच निघालं होतं. त्यानंतर अमेरिकन नौदलानं थेट तुस्का जहाजाच्या इंजिनावर भीषण हल्ला केला आणि हेलिकॉप्टरच्या माध्यमातून कमांडोज उतरवून जहाजावर कब्जा केला. त्यानंतर इरेला पेटलेल्या इराणनं अमेरिकेच्या नौदलाच्या जहाजावर विध्वंसक ड्रोन हल्ले चढवले. त्यामुळे युद्धबंदीची वेळ संपण्याआधीच युद्ध भडकण्याचं चित्र निर्माण झालंय. त्यामुळे 14 दिवसांच्या युद्धबंदीमुळे आखाती देशांसोबतच जगानं सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र अमेरिकेनं इराणच्या जहाजावर कब्जा केल्यामुळं आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला बेचिराग करण्याचा इशारा दिल्यामुळं इराण अस्तित्वाची लढाई लढण्यास सज्ज झालाय. त्यामुळे आखाती देशात विध्वंसक युद्धाची शक्यता आहे. हे युद्ध पुन्हा भडकलं तर जगात पुन्हा भीषण तेल संकट निर्माण होणार हे मात्र निश्चित. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज.